नमस्कार सगळ्यांना. आजच्या व्हिडिओमध्ये प्रगट दिनाबद्दल स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिनाबद्दल माहिती बघणार आहोत. 31 मार्च 2025ला स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आहे, तर 26 एप्रिल 2025 रोजी स्वामी समर्थ महाराजांचा स्मरण दिन आहे. स्वामी अद्भुत आहेत, स्वामी स्वयंभू स्वयंसिद्ध आहेत, स्वामी अतर्क्य व अनुत्तम आहेत, श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत. स्वामी अतींद्रिय स्मर्तगामी म्हणजेच स्मरण करताच हाक मारताच भक्तांसाठी धावून येणारे आहेत, ईश्वर आहेत. स्वामींचे महात्म्य आणि महिमा कालातील आहे. दत्तात्रयांचा अवतार मानले गेलेले स्वामी अनेक मार्गांनी भक्तांच्या हाकेला धावून जातात. समस्या अडचणी असल्या प्रयत्न करूनही यातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नसेल तर स्वामींना मनापासून हाक मारली तर दिलासा मिळतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही, संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही. कठोर मेहनत आणि परिश्रम घेऊनही काहीच होत नाही, अशी जेव्हा भावावस्था होते तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा नवस बोलण्याची इच्छा मनात प्रबळ होते. तुम्हीही स्वामी समर्थ महाराजांचा नवस करण्याचा विचारात आहात का? नेमके काय आणि कसे करावे जाणून घेऊया. आयुष्यातील बहुतांश क्षेत्रात यश मिळावे, प्रगती व्हावी, मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात, सुख असावे, कल्याण व्हावे, कुटुंब मुलांची प्रगती व्हावी, यासाठी म्हणून आयुष्यभर झटत असतो, प्रयत्न करत असतो, मेहनत घेत असतो. परंतु अनेकदा समस्या अडचणी संकटे एकामागून एक येतच राहतात. प्रारब्धातील भोगाच्या चक्रातून मार्गक्रमण करताना जीव मोठा कुटीला येतो. प्रयत्नांची पराकाष्ठा केली तरीही अडीअडचणी थांबत नाहीत. प्रयत्न निष्फळ ठरून पदरी काहीच पडत नाही. तेव्हा आराध्य देवतेला शरण जाऊन अनेकदा नवसही बोलले जातात. स्वामी समर्थ महाराज मनातील इच्छा लगेच पूर्ण करतात. भक्तांच्या हाकेला धावून येतात, अडचणीतून सोडवतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, या आश्वासनाची प्रचिती देतात. स्वामी अशक्यही शक्य करून दाखवतात, अशी अनेकांची श्रद्धा आहे. शेकडो भाविक तसे अनुभवही कथन करतात. श्री स्वामी समर्थ महाराजांना नवस कसा करावा? अगदी घरच्या घरी स्वामींना नवस केला जाऊ शकतो. यासाठी मोठी पूजा करावी, होम हवन करावं याची काहीही गरज नाही. असे म्हटले जाते, स्वामींना साधेपणा प्रिय आहे. एकतर सकाळी अंघोळ नित्यकर्म करत शुचिर्भूत होऊन किंवा बाकी दिवसभरात स्वच्छ हातपाय धुवावेत आणि घरात स्वामींसमोर बसावे. घरातील स्वामींची मूर्ती किंवा फोटोसमोर दिवा उदबत्ती लावावा. स्वामींची मनापासून प्रार्थना करावी. स्वामींसमोर हात जोडून तुमचे जे काही मागणे आहे ते मागावे. संकटे समस्यांची गाऱ्हाणे मांडावी. स्वामींना साकडे घालावे. नवस बोलावा, तो बोलून घ्यावा. स्वामींच्या मठात जाऊन नवस बोलू शकता किंवा घरीच नवस बोलू शकता. स्वामींना नवस कसा बोलावा ते आता आपण बघणार आहोत. स्वामींच्या मठात घरच्या घरी किंवा स्वामींच्या मंदिरात जाऊन नवस केला जाऊ शकतो. नारळ हातात घेऊन स्वामींना तुमची इच्छा सांगा. तुम्ही काय सेवा करणार याचा उल्लेख करा. नवस पूर्ण झाल्यावर तुम्ही काय करणार याचा उल्लेख करा. नवस पूर्ण झाल्यावर नारळ नदीमध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहात विसर्जित करा. यासह स्वामींना प्रार्थना करावी की स्वामी समर्थ महाराज, हा नवस आहे तो शक्य तितक्या लवकर पूर्ण व्हावा. स्वामींसमोर नतमस्तक व्हा. तसेच जे शक्य आहे ते यथाशक्ती करण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल असा आश्वासित शब्द द्या. स्वामींकडे मागितलेली गोष्ट पूर्ण झाली तर नवस फेडण्यासाठी शक्य असेल तर अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे. एकदा स्वामींना नवस केल्यावर कोणत्या गोष्टींचे भान आवर्जून ठेवावे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकदा स्वामींना नवस बोलला आणि तो पूर्ण झाला
तर जे काही वचन दिले आहे ते आधी पूर्ण करायला अजिबात विसरायचं नाही. स्वामींना केलेला नवस फेडण्याचा विलंब करू नका, अन्यथा अडचणी समस्यांना समोर जावं लागू शकतं. स्वामी दयाळू असले तरीही गोष्ट चुकवू नका. नवस पूर्ण झाल्यावर पूर्ण श्रद्धेने शब्द पाळणे आवश्यक आहे. केवळ औपचारिकता म्हणून नवस बोलणे योग्य नाही. अंतर्मनातून मनाभावापासनं भक्ती आणि श्रद्धा असणे आवश्यक आहे. तुमचे प्रयत्न स्वामीबळ गुरुकृपेसाठी काय करावे? स्वामींना सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे सेवा. स्वामी सेवा सुरू ठेवा. नामस्मरण कायम ठेवा. स्वामी चरित्र सारामृत, गुरुलीलामृत, गुरुचरित्र, स्वामीचा तारक मंत्र याचे पठण करावे. नवस पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागू शकतो हे अनेक घटकांवर अवलंबून आहे. असे म्हटले जाते, तुम्ही काय नवस बोलला आहे, किती निष्ठेने आणि श्रद्धेने अंतर्मनापासून नवस बोलला आहे, स्वामींवर किती तुमचा विश्वास आहे, तुम्ही किती विश्वास ठेवता, स्वकर्मातून स्वामींना प्रसन्न करण्याचा किती प्रयत्न करता, इतर लोकांना मदत करता का, सदाचारी आहात का. काही वेळा तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी नियतीची योग्य वेळ येणे आवश्यक असते. केवळ नवस बोलून भागणार नाही, प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी. तुमच्या प्रयत्नांना कृतींना स्वामीबळ गुरुकृपेने साथ लाभू शकते. स्वामीवरील निष्ठा आणि श्रद्धा कधीही गमवू नका. स्वामींवर विश्वास ठेवा आणि सतत नामस्मरण करत राहा. इच्छा लवकर पूर्ण न झाली तर निराश होऊ नका. इच्छा नक्कीच पूर्ण होईल याची खात्री ठेवा. व्हिडिओची माहिती जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक नक्की करा. रामकृष्ण हरी. जय श्रीराम. श्री स्वामी समर्थ. जय गजानन.